दरम्यान राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला असून धुळ्यामध्ये यंदा राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये 4 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरलाय। या थंडीचा कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। पाहुयात। उत्तरेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र आता सध्या गारठू लागलेला आहे। काल जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यातील तापमान जे आहे ते 10 अंशाखाली आलं होतं। उत्तर महाराष्ट्रातील तापमान जे आहे ते 8 ते 9 अंशाखाली आल्याचं आपण चित्र पाहिलं होतं। आणि जर आपण आज विचार केला तर यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे। सध्या मी धुळे शहरातील कृषी महाविद्यालय येथील वेधशाळे या ठिकाणी आपण उभा आहोत आणि आपण पाहू शकतो की याच ठिकाणी थंडीचं जी काही आर्द्रता आहे, तापमान आहे ते मोजलं जातं आणि सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे। 4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे। सध्या आपल्यासोबत वेधशाळेचे कृषी सहाय्यक आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे, किती तापमानाची नोंद झाली आहे? तर आजचं तापमान 4.6 सेल्सिअस तापमान आहे। आजचं सर्व निच्चांक आजचं तापमान दिसत आहे। कृषी महाविद्यालय धुळे इथून हे तापमान कळवले जातं आपल्या सर्व वेधशाळेत। पत्रकार बंधूंना सर्व IMD पुणे येथे सर्वकडे माहिती दिली जाते याची तापमानाची। सर, जे काही आज सध्याचं जे काही तापमान आहे हे चांगलंच गारठा वाढणार आहे। हे रब्बी हंगामासाठी कसं तापमान आहे? रब्बी हंगामामध्ये चांगले पोषक आहे। शेतकऱ्यांना हे चांगलं पिकं घेण्यासाठी हे पोषक आहे। हरभरा, गहू वगैरे यासाठी हे पोषक हवामान आहे आपल्याला। नक्कीच आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आज धुळे शहर या ठिकाणी करण्यात आली आहे। 4 अंश सेल्सिअस इतक्या या तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद असल्याची देखील माहिती वेधशाळेच्या वतीने आपल्याला देण्यात आलेली आहे। आणि या जे काही वातावरण आहे हे शेतीसाठी पूरक असल्याची देखील माहिती या ठिकाणी कृषी सहाय्यक यांनी आपल्याला दिली आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।